नमस्कार, हिंगणा वार्ता न्यूज चॅनलमध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आहे. आज आम्ही नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुका अंतर्गत ग्रामपंचायत धानोली गुमगाव येथे आलेलो आहोत. येथे शासनाने जे तालुका स्तरावर 10 ग्रामपंचायतची पारितोषिक करता निवड केलेली आहे. निवड म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत निवड केलेली आहे. यामध्ये धानोली गुमगाव या ग्रामपंचायत हरित जे गाव आहे त्यांचा समावेश पण करण्यात आलेला आहे पारितोषिक करता. तर आज आमच्या सोबत आहे सरपंच मॅडम आणि उपसरपंच. यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांच्या या उपक्रमात कसं कसं गावातला विकास करून घेतलेला आहे त्यांनी आणि काय काय नाविन्यपूर्ण म्हणजे योजना म्हणा किंवा कुठल्या गोष्टी साध्य केलेल्या आहेत. काय नाव आपलं? नमस्कार, माझं नाव प्रियंका गणेश इटंकर. मी सरपंच आहे. गट ग्रामपंचायत आहे आमची, कानोली आणि धानोली. किती वार्ड आहे? वार्ड 3 वार्ड. आणि लोकसंख्या किती आहे? लोकसंख्या आपली आहे 400च्या जवळपास. 400च्या जवळपास. बरं, 3 वार्डात वेगळे वेगळे गाव की एकत्र आहे? एकत्रच आहे. इकडे म्हणजे 2 गाव, दोन गावांची नावे? धानोली आणि कानोली. धानोली आणि कानोली. अच्छा अच्छा अच्छा. तर ते तिन्ही वार्ड मिळून 400 लोकसंख्या आहे. हो. बरं बरं बरं. आता जी पुरस्कारासाठी आपली निवड करण्यात आलेली आहे, तर त्या हेतून कसं म्हणजे तयारी सुरू आहे आपल्याला? आम्ही ऑक्सिजन पार्क वगैरे इथे धानोलीमध्ये केलेला आहे आणि शाळेचं सुद्धा, दोन्ही गावच्या शाळेचं सुद्धा काम केलेलं आहे. आणि शाळेचं काय काम केलं? शाळेमध्ये वॉटर, काय म्हणते ते, वॉटर हार्वेस्टरचं ते सुद्धा ते काम केलेलं आहे. आणि इथे पण लॉन्च वगैरे शाळेमध्ये ते सुद्धा काम केलेलं आहे. आणि इथे ते शिवजीचं मंदिर आहे, तिथे ऑक्सिजन पार्क मधून तयार केलेलं आहे. आणि कॅमेरे, दोन्ही गावांमध्ये कॅमेरे सुद्धा लावलेले आहेत. हो, सीसीटीव्ही कॅमेरे. ग्रामपंचायत मध्ये सुद्धा ते सोलरचं काम ते सुद्धा केलेलं आहे. असे खूपसे काम केले, आता चालू आहे आमचे. आता जो हा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत जे तुम्ही सहभाग दाखवलाय त्यामध्ये हे सगळे काम झालेले आहेत. आपण जे सांगितलं त्या व्यतिरिक्त काम जे प्रस्तावित आहे मॅडम, ते आणखी कुठले प्रस्तावित काम जे झाले नाही ते व्हायला हवं, ते असे कुठले काम आहेत जे थांबलेले आहेत, जे होणार आहे? असे काही आहे का थांबलेले काम तुमच्या माहितीप्रमाणे? सर, तुमच्या माहितीप्रमाणे काय काम? आता आम्ही म्हणजे जे गावचे इंटरेन्स आहे त्याच्यामध्ये पेवर ब्लॉक वगैरे आहे ते लावणार आहे. आणि जे सुशोभित झाडे आहे ते म्हणजे आधी पण आहे, आणखी ते लावायचे आम्हाला. आणि जे भिंती आहे, सार्वजनिक ज्या भिंती आहे म्हणजे शासकीय, त्यांना पण रंगरंगोटी करायची आहे. असं अर्धवट कामे झालेले आहे. जसं अंगणवाडीमध्ये, दोन्ही अंगणवाडीमध्ये आमचं म्हणजे पेंटिंग झालेली आहे, शाळेमध्ये झालेली आहे. पण शाळेचा जो बाहेरचा दर्शनीय भाग आहे त्याच्यामध्ये आपण रंगरंगोटी करणार आहे पुढे. आणि आपण स्वच्छतेकडे जास्त दोन्ही गावांमध्ये लक्ष देत आहे. या समृद्ध राज पंचायत अभियानामार्फतच नाही तर याच्या आधी पण आपण स्वच्छता अभियान दर रविवारला दोन्ही गावामध्ये सुरुवात आहे. आपल्याकडे दोन्ही गावामध्ये म्हणजे जे युवक आहे ते म्हणजे चांगले युवक आहे आणि ग्रामपंचायत मध्ये वेळोवेळी ते मदत करतात आपल्याला. तर दर रविवारला आमच्या या धानोली गट ग्रामपंचायत मध्ये दोन्ही गावामध्ये आपण स्वच्छता अभियान नियमित सुरू. स्वच्छता अभियान मध्ये लोकसहभाग असते का? स्वच्छता अभियान मध्ये लोकसहभाग असते. म्हणजे लहान मुलं पहिली मुलग्यापासून तर आपण वयस्कर जे पण आहे ते पण आपल्याकडे स्वच्छता अभियान करतात. दर रविवारला आम्ही म्हणजे 1 तास तो उपक्रम आपण दर रविवारला दोन्ही गावामध्ये राबवत असतो. सर, आपल्या गावाला चिनी वार्डामध्ये कचरा संकलन करता काय व्यवस्था आहे? कचरा संकलन करता आपण कचऱ्याची गाडी पण उपलब्ध करून दिली आहे यावर्षी आपल्याला. त्याच्यातर्फे आपण दर म्हणजे हप्त्यातनं 3 दिवस तिकडे आणि 3 दिवस इकडे कचरा उचलण्याचं पण काम आपण करतो. आणि दर रविवारला पूर्ण जो प्लास्टिक असते म्हणजे गावामध्ये प्लास्टिक मुक्त पण व्हावं म्हणून आमच्या गावामध्ये पण प्लास्टिक तुम्हाला दिसणार नाही. जो पण 1-2 जो प्लास्टिक आहे तो पण आम्ही दर रविवारला स्वतः आम्ही उचलून तो संकलन करतो. आणि जे टाके, कचरा संकलनचे जे टाके आहे ते गावाच्या साईडला केलेले आहे दोन्ही गावामध्ये, ते पण सुद्धा. काही म्हणजे डम्पिंग यार्ड वगैरे आहे का?
डम्पिंग यार्ड म्हणजे ते कचरा शेड करतो आणि त्याच्यात विल्हेवाट करतो आपण. जसं प्लास्टिक प्लास्टिक आपण वेगळं करतो, त्याच्या म्हणजे पोत्यामध्ये भरून ठेवतो. इतर जो कचरा आहे माती वगैरे ते कचरा कुंडीमध्ये टाकतो त्यावर. आणि सर आरोग्य व्यवस्थामध्ये काय? आरोग्य विषयमधून जे PSC चे कॅम्प असते तो नियमित घेतो आपण. आणि जे लसीकरण असते अंगणवाडीमध्ये ते नियमित आपण आपल्या गावामध्ये घेतो. आणि जो आपण काय म्हणतात जो दवाखाना आपल्या दारी तो पण नियमित दोन्ही गावामध्ये आपण म्हणजे त्याचा कॅम्प घेतला जातो. आरोग्य सेवा गाव हो व्यवस्थित आरोग्य सेवक येत आहे. आणि जे लहान मुलांचे लसीकरण आहे ते दोन्ही अंगणवाडीमध्ये होतात. पिण्याची पाण्याची स्वच्छता आणि त्याची टंचाई वगैरे आहे का? पिण्याच्या पाण्याची टंचाईत नाहीये आपल्याकडे. आपण आता आणि ते पण मुख्यमंत्री समृद्ध राजमध्ये ते पण काम आपण एक फिल्टर लावणाऱ्याचं काम आता इथे धानोलीमध्ये करत आहे. त्याचं पण तो सुरू आहे. ते पण काही महिन्यात होऊन जाईल सुरू. बरोबर. आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी व्यवस्था काय? म्हणजे पोलीस पाटील आहे गावाला? नाही, या गावाला म्हणजे पोलीस पाटीलची जागा ती रिक्त आहे. तर कायदा सुव्यवस्थेसाठी काही बीट जबाबदार असतील? बीट जबाबदार वगैरे आहे, वेळोवेळी देतात ते. तसं तर आमच्या दोन्ही गावामध्ये म्हणजे असं केसेसचं खूपच कमी प्रमाणात. आणि जर छोटे मोठे असले तर ते आम्ही गाव लेवलवरती सगळे म्हणजे जे मानवाईक लोक राहते ते आटपून घेतो. शासन निधीतून काही विकास काम झाले आहे सध्या? शासन निधीमधून म्हणजे असं खूप सारं आता जसं रस्ते, नाली, रोड ही तर रेग्युलर होतच असते. आणि सामान्य फंड मधनं पण आपण वाहायला जी आपली नाली बनवली आहे त्याच्यामध्ये वरती स्लॅब पण दिले आहे का? हो अंडरग्राऊंड पॅकबंद नाल्या दोन्ही गावामध्ये पूर्ण झालेल्या. एक पण नाली अशी तुम्हाला दिसणार नाही की पाणी असं बाहेर चाललेलं आहे. त्याची पण व्यवस्था केलेली आहे. आणि जे शोष खड्ड्या गावामध्ये ते पण केलेलं आपण. जसं शासकीय इमारत असेल त्याच्यात आता रेन वॉटर हार्वेस्टिंग आम्ही सर्व याची करूनच घेतली पंचायत राज अभियानातर्फे. आणि त्याच्या आधी शोष खड्डे गावामध्ये म्हणजे जसं शाळा असेल, सार्वजनिक मंदिर असेल तिथे पण शोष खड्डे आपले पूर्ण तयार आहे. आणि सर गावामध्ये स्वच्छता राहावा, वृक्ष लागवड व्हावं, त्या व्यतिरिक्त आणखी काही गार्डनिंग वगैरे आहे का? जसं मैदान गार्डन. जसं आता मॅडमनी पहिलं तुम्हाला सांगितलं की या धानोली गावामध्ये आपण एक नाना नानी पार्क पण केलेला आहे. तर तिथे आधी खूपच ते पडवी जागा होती. तर त्याच्यामध्ये चांगले असे झाडे लावले आपण. जे ग्रीन घास असते तो लावलेला आहे. आणि एक नवीन उपक्रम म्हणजे आम्ही याच्यातर्फे आमच्या कांदिवली गावामध्ये एक वाचनालय तयार केलेलं आपण. आणि त्या वाचनालयामध्ये रोज सायंकाळी मुलं येतात, 1 तास अभ्यास करतात. आणि त्याच्या समोर जसं तुम्ही म्हटलं की ग्राउंडचं आहे का, त्याच्या समोर ग्राउंड पण आहे. आणि तिथे ज्या सोयी सुविधा आहे ते आम्ही ग्रामपंचायत तर्फे पुरवतो. जसं आता आम्ही नवीन टी-शर्ट टाकलेले आहेत. खेळ आम्ही म्हणजे पूर्ण गावातले जे मुलं आहेत ते रात्री अभ्यासानंतर 1 तास खेळले पण पाहिजे. म्हणजे त्यांच्या शिक्षणाबरोबर शारीरिक दृष्टी पण चांगली असली पाहिजे. तर त्याच्यासाठी पण आमचं काम सुरू आहे. सर स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण झालंय का? हो झालेलं आहे. यावर्षी आपण त्याचं पण जे वॉल कंपाऊंडचं काम आलंय ते आपण केलं. अर्धवट आलं होतं ते सामान्य निधीमध्ये म्हणजे पूर्ण काम केलेलं आहे. स्मशानभूमीला असं गार्डनिंग असावं असं काय तुमची? ते आहे. समोरचं ध्येय तेच आहे. आम्ही जसं आता समोर पावसाळा लागणार आहे तर तिथे नीटनेटके आम्ही झाड लावणार आहे. आणि गार्डनिंग पण ते होऊनच जाईल. म्हणजे आधी आमच्याकडे म्हणजे हे नव्हतं, म्हणजे भिंत नव्हती, त्याच्यामुळे ते अडचणीत काम होतं. पण यावर्षी ते भिंत याच आता झालेली आहे मागच्या वर्षी. तर ते समोर आम्ही काम करण्यासाठी इच्छुक होता. सर आपल्या गावाला याला जो मुख्य रस्ता आहे ते पूल आहे. आणि एकूण जे वाहतो पाणी पुलावरनं वाहतात पावसाळ्यात. तर आता पाणी पुन्हा म्हणजे इकडे गावात शिरतो का ग्रामपंचायत पर्यंत? नाही, ग्रामपंचायत पर्यंत नाही, फक्त नदीच्याच थोड्या दूर असतो. म्हणजे ते 2-3 तासाचा थोडा त्रास होतो म्हणजे पुलावरून पाणी गेलं. व्यवस्था मग त्याला मागून ती रस्ता आहे त्या रस्त्याला मागून. आणि त्या कंडिशन मध्ये असं असतं की भरपूर पाणी सुरू असते म्हणून जे लोक आहेत ते पण बाहेर जाणं टाळतात. तेव्हा तो इमर्जन्सी मागून ते रस्ता आहे मागून जाता येते. आणखी सर विकास कामं जे थांबलेले आहेत ते व्हायला हवं होतं, आतापर्यंत झालेलं नाही. असे कुठले विकास काम आहे आपल्या गावात? आता विकास गाव म्हटलं तर कधीच विकास कामं संपत नाही. किंवा लोकांचं पण म्हणजे जे आहे तर ते संपतच नाही. तर आपण जसे जसे नवीन आपल्याला विकास कामे करायचे तर त्याच्यामध्ये आपण लक्ष देतच आहोत. नियमितपणे रोड, नाली, रस्ते हे तर होणारच आहे. पण इतर मुलांना जसं शैक्षणिकचा कोणता फायदा होईल त्याच्यासाठी आम्ही जसं तुम्हाला सांगितलं वाचनालय आमच्या गावामध्ये ओपन केलेलं आहे. आणि इतर जी जिल्हा परिषदची शाळा आहे त्याच्यामध्ये पटसंख्या वाढायला पाहिजे त्याच्यासाठी पण आम्ही खूप सारं असं काम करत आहे.
आणि यावर्षी आम्ही पहिले जसं हे मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियानामध्ये जसं आपण एनजीओ तर्फे काय आपल्याला निधी मिळू शकते, जे आपण तर जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण सोलर लावून घेतलेलं आहे एका कंपनीकडे. हा, बरं, आपल्याकडे टावर्स असेल आपले याचे मोबाईल टावर? नाही, टावर्स हे नाही. कंपन्या वगैरे काही नाही, कंपन्या पण नाही, फक्त आपली आर्थिक वर्षामध्ये उत्पन्न काय करा, वार्षिक उत्पन्न म्हणजे किती? ते आता कसं आहे, आधी खूप कमी होतं आमच्याकडे, अच्छा. आता हळूहळू वाढत आहे ते. कारण की इथे फक्त एकच सोर्स म्हटलं तर तो लेआउटचा सोर्स आहे, दुसरा सोर्स नाही, जसं कंपनी नाही, काही नाही. लेआउट म्हणजे जे आपण जे घेतात लोक प्लॉट वगैरे ते लेआउट. हा, ते लेआउट आणि एक प्रधानमंत्री आवास योजनेचं पण आपल्याकडे कान्होलीला आहे. आणि धानोलीला म्हटलं तर काहीच सोर्स नाही, फक्त शेतीच्या इथे. ते म्हणजे त्यांना म्हणजे टॅक्स पे नाही, टॅक्स म्हणजे आता ते म्हणजे खूपच कमी प्रमाणात आहे. जस्ट आता ते त्यांनी घेतलेलं आहे, नवीन लेआउट डेव्हलप होत आहे. सर, आपल्याकडे 100% वसुली आहेत का गावाला, म्हणजे टॅक्स वसुली? जास्तीत जास्त प्रमाणात आहे. मागील वर्षी 24-25च्या दरम्यान एक 50% सूट दिली होती. हो हो, बरोबर. तर त्या हिशोबाने वसुली करण्यात आली. हो, त्या म्हणजे त्याच्या जे ज्यांच्याकडे जास्त वर्षाचे बॅलन्स होते त्यांनी ते भरून घेतले. म्हणजे जो शासनाचा जो उपक्रम होता त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की 99% लोकांनी त्याचा फायदा करून घेतला. आणि तो एक चांगला उपक्रम होता असंही म्हणता येईल, लोकांसाठी फायदेशीर. आणि सर, मला एक सांगा, आपल्या गावामध्ये आणखी महिलांकरता जे आहे महिला ग्रामसभा असते, आपली ग्रामसभा असते, त्यामध्ये त्यांची उपस्थिती असते का 100%? म्हणजे दौंडी येतात का? महिलांची असते ना आम्हाला. आम्ही वेळोवेळीमध्ये म्हणजे गावामध्ये, दोन्ही गावामध्ये सार्वजनिक कार्यक्रम पण होते. जसं आता मागे महिला दिन झाला, तर त्याच्यामध्ये पण म्हणजे महिलांचा सपोर्ट होताच. आणि जसं इथे काही असलं मीटिंग्स वगैरे तर महिला देतात. आणि जसं महिलांची सभा वगैरे राहते तेव्हा महिलांच्या आपण त्यांच्या मागण्या आपण म्हणजे पूर्ण करायला थोडं तत्परायचं. ते काही सांगतात अडीअडचण, तर त्याचं नियोजन करून आपण तो मार्ग समोर काढला जातो. सर, या व्यतिरिक्त आपले स्थानिक आमदार आहे माननीय श्री समीरजी मेघे, हे आपल्या गावाला भेट देत असतात का? हो. समीरजी मेघे साहेबांचं असं आहे की म्हणजे आता जसं आमची नवीन बॉडी निवडून आली त्याच्यानंतर पण त्यांनी आमच्या दोन्ही गावाला निधी दिलेला आहे. आणि जसं त्यांचा जसा आमदार निधी असतो तो पण दोन्ही गावाला मिळतो. आणि इतर काही अडीअडचण असलं तरी ते आमचे कामं करून घेतात. हा, आणि आम्ही वेळोवेळी त्यांना भेट देत असतो. ते पण आमच्या गावामध्ये काही प्रोग्राम्स असले किंवा जे आता रोड वगैरे होते त्यांचे भूमिपूजन वगैरे झालं त्याच्यामध्ये त्यांची उपस्थिती होती. सर, या जे सहभाग घेतला तुम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानमध्ये, याच्यामध्ये आपण यशस्वी व्हाल का? आता आमचं लक्ष तर 101% आहे की आम्ही म्हणजे जेवढं जास्त होईल आमच्याने तेवढं आम्ही म्हणजे या उपक्रमामध्ये म्हणजे मोठ्या ताकदीने आम्ही म्हणजे उभे आहोत आणि कामं करून घेत आहोत. ग्रामस्थांचा सहभाग आहे सर याच्यामध्ये ग्रामस्थांचा सहभाग आहे ना. तुम्हाला म्हटलं जे स्वच्छता अभियान असते त्याच्यामध्ये ग्रामस्थ असते आमच्यासोबत, किंवा इतरही जसं म्हटलं तुम्ही टॅक्सेशन त्याच्यामध्ये ते सपोर्ट करत या उपक्रमाबद्दल जनजागृती म्हणून काय त्यांना माहित झालंय काय? आपल्याला पुरस्कार मिळालाय? पुरस्कार म्हणजे जसं आम्ही गावगावामध्ये होर्डिंग्स लावलेले आहे. आमचे जे सोशल मीडियावरती जो पेज आहे त्याच्यावरती याची माहिती टाकतो, किंवा दवंडी वगैरे या प्रकारे आम्ही नियमित देत असतो. आणि जसे छोटे मोठे म्हणजे ग्रामपंचायत मध्ये सभा असते त्याच्यामध्ये पण आपण या उपक्रमामध्ये आपल्याला राहायचं आहे आणि नंबर मिळवायचा आहे. त्याच्यासाठी आपण हे सर्व कामे करत आहे असं आपण गावकऱ्यांना सांगू इच्छितो. थँक्यू. हे होते आपल्यासोबत ग्रामपंचायत धानोली गुमगाव येथील सरपंच सौ प्रियंका इटनकर मॅडम आणि काय नाव सांगितलं, मिलिंद कोळी साहेब यांनी आपल्याला धानोली गुमगाव बद्दल दिलेली माहिती. नमस्कार. आपल्यासोबत धानोली गुमगाव येथील ग्रामविकास अधिकारी सुद्धा आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत त्यांचा जो ग्रामपंचायतचा सहभाग आहे आणि गावातील जे विकास काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कारण प्रशासकीय बाबतीत सांभाळतात. त्यांना विचारू की काय त्यांची कशी तयारी झालेली आहे. सर, कशी तयारी आपल्या गावाची? आज आमची तयारी तर व्यवस्थित चालू आहे. आम्ही जे काही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना त्या योजनेअंतर्गत जे काही निकष आहेत ते
परिपूर्ण करण्याची आमची तयारी चालू आहे. आम्ही या योजनेत भाग घेऊन आम्ही आमचे गावातील लोकांचा सहभाग, आमच्या कमिटीचा सरपंच उपसरपंच यांचा पण आम्हाला सपोर्ट मिळत आहे आणि या योजनेत आम्ही सगळे एकत्र मिळून काम करून राहिलो. सर, तुमच्याकडे 3 ग्रामपंचायतचा भार आहे, सावंगी देवडी, धानोली गुंगवा आणि पिंपळदरा. तर आपण वेळ कसं काढता या सगळ्या गोष्टी तयारी करायला? आता आणि याच्यामध्ये सावंगी देवडी सुद्धा या अभियानामध्ये सहभाग आहे. आता हो, आता ज्या दिवशी तिथे हे आहे, आता प्रत्येक दिवशी सकाळी इकडे एका ग्रामपंचायतला देतो. माझ्या सपोर्टला अजून काही ग्रामसेवक दिलेले आहे. अच्छा. सपोर्टला आमचे ग्रामसेवक आहे. बरोबर. आमचे बीडीओ साहेबांनी आम्हाला 3-3, 4-4 ग्रामसेवक दिले. अच्छा. ते पण त्यांचाही सहकार लाभून राहिला. बरोबर. आणखी मला सांगा, जे निकष दिलेले आहे शासनाने GR मध्ये, त्या निकषच्या अनुषंगाने तयारी अपूर्ण आहे की पूर्णपणे झाली? आता आमचं तर पूर्णच तयारी करण्याची प्रयत्न चालू आहे. आम्ही आमच्या याच्यात प्रत्येक डिपार्टमेंट आहे. या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना अंतर्गत प्रत्येक डिपार्टमेंटचा सहभाग आहे. आता त्या हिशोबाने आम्ही माहिती आहे का सगळे निकष पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहोत. आता हे स्पर्धा आहे. अच्छा, स्पर्धा. आता स्पर्धेत आता यशस्वी होईल असं वाटते आपली ग्राम? आता प्रयत्न तर आमचे चालू आहे. प्रयत्न चाललाय. प्रयत्न चालू आहे.